हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये 2013 ते 2019 पर्यंत विज्ञान विषयाचे जे प्रश्न विचारले गेलेले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओची सुरुवात या पहिल्या प्रश्नापासून करूया. तर मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, पेसमेकर हे आधुनिक वैद्यकीय उपकरण खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत हृदयाच्या स्पंदन आलेख काढण्यासाठी, कृत्रिम श्वसन घडवून आणण्यासाठी, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी. तर मित्रांनो बघा, पेसमेकर नावाचा जो उपकरण असतो, पेसमेकर हा जो उपकरण असतो तो हृदयाचे ठोके, जे हृदयाचे ठोके असतात ते नियंत्रित करण्यासाठी, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी या पेसमेकर या उपकरणाचा वापर केला जातो. आणि मित्रांनो, इथे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बघा, पहिल्या पर्यायामध्ये काय म्हटलेलं होतं, हृदयाचा स्पंदन आलेख काढण्यासाठी. तर मित्रांनो, ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ याचा वापर जो आहे कशासाठी केला जातो, तर हृदयाचे जे स्पंदन आलेख असतात, हृदयाचे स्पंदन आलेख काढण्यासाठी, स्पंदन आलेख काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ECGचा. ECG म्हणजेच काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ याचा वापर केला जातो. आणि मित्रांनो, हृदयाचे ठोके म्हणजेच हार्ट बीट्स जे असतात ते नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर पेसमेकरचा वापर केला जातो. तर हे मुद्दे तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, वनस्पती कोणत्या वायूच्या सहाय्याने अन्न तयार करतात? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, CO2 आणि क्लोरीन. तर मित्रांनो, वनस्पती जे असतात ते CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड याचा वापर करून अन्न तयार करत असतात. तर वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे अन्न तयार करत असतात त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, तर प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. यालाच इंग्लिशमध्ये फोटोसिंथेसिस म्हटले जाते. काय म्हटले जाते, तर फोटोसिंथेसिस म्हटले जाते. मित्रांनो, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही वनस्पतींमध्ये अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो. या सोबतच क्लोरोफिलचा देखील वापर केला जातो. क्लोरोफिल म्हणजेच काय असते, एक वर्ण लवक असते किंवा रंगद्रव्य असते. याच्यामुळेच पानांचा रंग हिरवा असतो, तर याचा देखील वापर केला जातो. त्यासोबतच जल म्हणजेच पाण्याचा वापर केला जातो आणि सूर्यप्रकाशाचा देखील वापर केला जातो. जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर केला जातो, तर कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो, क्लोरोफिलचा वापर केला जातो, पाण्याचा वापर केला जातो आणि सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो. मग मित्रांनो, या प्रक्रियेतून काय निर्माण होत असते, तर या प्रक्रियेमधून ग्लुकोज निर्माण होत असते आणि त्या पद्धतीनेच ऑक्सिजन हा वायू देखील रिलीज होत असतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे अन्न निर्माण करतात ती प्रक्रिया आहे प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो आणि या प्रक्रियेतून मुक्त होणारा वायू कोणता आहे, तर ऑक्सिजन हा वायू या प्रक्रियेतून मुक्त केला जातो. आणि या प्रक्रियेमध्ये अन्न जो आहे तो ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये तयार केला जात असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला हे सगळे मुद्दे इथे लक्षात ठेवायचे आहे. आता मित्रांनो, यानंतरचा तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आहे, टेरिस विटाटा ही नेच्या जातीची वनस्पती जमिनीतून काय शोषून घेते? इथे पर्याय दिलेले आहे, सेलेनियम, तांबे, लोह आणि आर्सेनिक. तर मित्रांनो, इथे बघा, जे टेरिस विटाटा नावाची वनस्पती असते, टेरिस विटाटा ही नीच्या जातीची वनस्पती असते. तर ही वनस्पती जी आहे ती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेत असते. जमिनीतून काय शोषून घेत असते? आर्सेनिक शोषून घेत असते. मित्रांनो, आर्सेनिकच्या अतिसंपर्कात आल्यामुळे मानवामध्ये एक रोग होत असतो. त्या रोगाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते. तर आर्सेनिकच्या संपर्कामुळे, अतिसंपर्कामुळे ब्लॅक फूट नावाचा रोग होत असतो. कोणता रोग होत असतो, तर ब्लॅक फूट नावाचा रोग होत असतो. तर मित्रांनो, आपल्या भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात व बांगलादेश या देशामध्ये नैसर्गिकरित्या आर्सेनिकमुळे जलप्रदूषण आढळत असते. तर आर्सेनिकमुळे नैसर्गिकरित्या जलप्रदूषण कुठे आढळत असते, तर भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात आढळते आणि बांगलादेश या देशात आढळत असते. आणि आर्सेनिकमुळे कोणता रोग होत असतो, तर ब्लॅकफूट नावाचा रोग होत असतो. आणि जमिनीतून आर्सेनिक शोषून घेणारी वनस्पती कोणती असते, टेरिस विटाटा नावाची वनस्पती असते.
आता चौथा प्रश्न बघा. चौथ्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे रक्त गोठण्यासाठी या जीवनसत्वाची आवश्यकता असते आणि इथे 4 पर्याय दिलेले आहे ए, बी, सी आणि के. तर मित्रांनो लक्षात ठेवा, रक्त गोठण्यासाठी विटॅमिन के ची आवश्यकता असते. विटॅमिन के च्या कमतरतेमुळे रक्त गोठत नाही, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच मित्रांनो इथे बघा विटॅमिन ए सुद्धा ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तर विटॅमिन ए जो आहे तो गाजर या फळामध्ये सर्वाधिक आढळत असतो. विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा नावाचा रोग होत असतो. कोणता रोग होत असतो? तर रात आंधळेपणा नावाचा रोग होत असतो. त्यासोबतच मित्रांनो इथे विटॅमिन सी सुद्धा ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तर विटॅमिन सी जे आहे ते लिंबू वर्गीय जे फळे असतात, लिंबू वर्गीय फळांमध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणामध्ये आढळते. आणि मित्रांनो विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा रोग होत असतो. कोणता रोग होत असतो? स्कर्वी नावाचा रोग होत असतो. आणि विटॅमिन सी कशासाठी महत्त्वपूर्ण असते? तर जखमा जे असतात आपल्या शरीरावरील जे जखमा असतात ते लवकर भरून काढण्यासाठी विटॅमिन सी ची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा, रक्त गोठण्यासाठी विटॅमिन के आवश्यक आहे आणि विटॅमिन ए गाजर फळामध्ये आढळतो, डोळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. याच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होत असतो. विटॅमिन सी लिंबू वर्गीय फळामध्ये आढळतो, याच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होत असतो आणि विटॅमिन सी मुळे जखमा लवकर भरून निघतात. आता यानंतरचा 5वा प्रश्न बघा. 5व्या प्रश्नामध्ये म्हटलेला आहे मानवी रक्ताचा पीएच या दरम्यान असतो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7.3 ते 7.5. मानवी रक्ताचा जो पीएच असतो, पीएच ज्याला मराठीमध्ये सामू असे म्हणतात, तो किती असतो? 7.3 ते 7.5 असतो. तर मित्रांनो जे पीएच स्केल असते, पीएच स्केल, या स्केलचा शोध सॉरेन्सन नावाच्या वैज्ञानिकाने लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? सॉरेन्सन. यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते. आणि ही जी पीएच स्केल असते, या पीएच स्केलची जी रेंज असते ती 0 ते 14च्या दरम्यान असते. आणि मित्रांनो 7 जो आहे इथे मध्यबिंदू असतो. जे 7 असते ते न्यूट्रल असते. 7 कसं असते? न्यूट्रल असते, म्हणजेच उदासीन असते. आणि 7 पेक्षा खाली जी व्हॅल्यू असते ती ऍसिडिक असते. कशी असते? तर ऍसिडिक असते, म्हणजे याच्यामध्ये आम्ल असतो. 7 पेक्षा खाली व्हॅल्यू असेल तर तो आम्ल असतो. आणि 7 ते 14 पर्यंत म्हणजे 7च्या वर जी व्हॅल्यू असते ते आम्लारी असते. आम्लारी म्हणजेच काय? तर बेस असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथे लक्षात ठेवा की 7.3 ते 7.5च्या दरम्यान मानवी रक्ताचा जो ब्लड असतो त्याचा सामू असतो किंवा पीएच असतो. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे? तर सॉरेन्सन याने लावलेला आहे. आणि 7च्या खाली ऍसिडिक असते, तर 7च्या वर काय असते? बेसिक असते. हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की वारंवार याच्यावर प्रश्न येत असतात. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा नेक्स्ट प्रश्न आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर इथे 4 पर्याय दिलेले आहे: मेंडेल, डार्विन, आइन्स्टाईन आणि रॉबर्ट कोच. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा उत्क्रांतीवाद जो आहे, उत्क्रांतीवाद याचा जो सिद्धांत आहे तो डार्विन याने मांडलेला आहे. चार्ल्स डार्विन नावाच्या वैज्ञानिकाने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि मित्रांनो यांनी हा जो सिद्धांत आहे तो त्यांच्या एका पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे दी ओरिजिन ऑफ स्पेसीज. दी ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि या सिद्धांतालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत देखील म्हणतात. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा, इथे मेंडेल याचं सुद्धा म्हणजे ऑप्शनमध्ये नाव दिलेलं आहे मेंडेल. तर मेंडेल कोण होता? तर तो अनुवांशिकतेचा जनक मानला जातो. मेंडेल कोण आहे? तर अनुवांशिकतेचा जनक आहे. आणि डार्विन कोण आहे? तर तो उत्क्रांतीवादाचा जनक आहे. मेंडेल आहे अनुवांशिकतेचा जनक. तर मित्रांनो मेंडेलने अनुवांशिकतेचा जो सिद्धांत आहे तो कशाच्या प्रयोगावरून मांडलेला असा प्रश्न विचारला जात असतो. तर त्याने वटाणा या पिकाचे निरीक्षण करून अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला होता. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा ऑप्शनमध्ये इथे आइन्स्टाईन सुद्धा दिलेला आहे. काय दिलेला आहे? आइन्स्टाईन दिलेला आहे. तर मित्रांनो बघा आइन्स्टाईन बद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? तर या आइन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा सिद्धांत मांडलेला होता. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा. आणि या सिद्धांतासाठीच 1921 मध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या सिद्धांतासाठीच कोणाला? तर आइन्स्टाईनला 1921चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा 4था पर्याय इथे दिलेला आहे रॉबर्ट कोच. 4था पर्याय काय दिलेला आहे? रॉबर्ट कोच. तर यांच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा जे क्षयरोग आहे, क्षयरोग म्हणजेच काय? टीबी.
टीबीच्या विषाणूंचा शोध, टीबीच्या जीवाणूंचा शोध कोणी लावलेला आहे? तर रॉबर्ट कोच यांनी लावलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे लक्षात ठेवा. उत्क्रांतीवादाचा शोध कोणी लावला? तर डार्विन यांनी लावला. त्यांनी याच्याबद्दल उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्यांनी द ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये लिहिलेला आहे. मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा शोध लावलेला आहे, म्हणून त्यांना अनुवांशिकतेचा जनक म्हणतात. त्यांनी हा शोध वाटाण्याच्या पिकावरील निरीक्षणातून मांडलेला आहे. त्याच्यानंतर आइन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यासाठी 1921 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. रॉबर्ट कोच याने क्षयरोगातील जे जीवाणू आहे त्यांचा शोध लावलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे मुद्दे परीक्षांसाठी खूप उपयोगाचे आहेत. आता यानंतरचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तर मित्रांनो इथे 4 पर्याय दिलेले आहे: कबूतर, शहामृग, पेंग्विन आणि वटवाघूळ. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वटवाघूळ. वटवाघूळ जे आहे ते पक्षी वर्गातील सस्तन प्राणी मानलं जात असते. आता सस्तन प्राणी म्हणजेच काय असते? सस्तन प्राणी म्हणजेच काय असते? पिल्ले जन्मल्यानंतर त्यांना जे प्राणी दूध पाजत असतात, ज्यांच्यामध्ये स्तन ग्रंथी असतात, त्या प्राण्यांना आपण काय म्हणत असतो? सस्तन प्राणी असे म्हणत असतो. तर वटवाघूळ जो आहे तो पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. आणि माशांच्या वर्गामध्ये जो सस्तन प्राणी असतो तो कोणता आहे? तर वेल मासा. वेल मासा सुद्धा सस्तन प्राणी आहे, किंवा या वेल मासालाच आपण देव मासा असे सुद्धा म्हणत असतो. तर कधी कधी प्रश्न विचारला जात असतो मित्रांनो की कोणता सस्तन प्राणी अंडी घालत असतो? तर मित्रांनो एकिडना नावाचा जो सस्तन प्राणी असतो, एकिडना नावाचा जो सस्तन प्राणी असतो तो अंडी घालीत असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे लक्षात ठेवा तुम्ही की वटवाघूळ जो आहे तो असा सस्तन प्राणी आहे जो पक्षी वर्गातील सस्तन प्राणी मानला जात असतो. आणि मासा जे मत्स्य वर्गातील सस्तन प्राणी कोणता आहे? तर वेल किंवा देव मासा. आणि अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर एकिडना हा अंडी घालणारा सस्तन प्राणी आहे. तर अशा पद्धतीने या सस्तन प्राण्याबद्दलची माहिती सुद्धा अनेकदा परीक्षांमध्ये विचारली जात असते, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. त्यानंतर मित्रांनो बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे वर्णलवके फुले व फळे यांना रिकामी जागा प्राप्त करून देतात. आणि इथे प्रश्न ऑप्शन्स दिलेले आहे: आकार, रंग, सुवास आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो जे वर्णलवके असतात, वर्ण म्हणजेच काय असतो? तर रंग असतो. तर वर्णलवके काय मिळवून देत असतात? तर वनस्पतींना ते रंग मिळवून देत असतात. म्हणजे जे पानं असतात किंवा फुलं असतात त्यांना रंग मिळवून देण्याचं काम कोण करत असतं? तर वर्णलवके करत असतात. यापैकी काही वर्णलवकांवर प्रश्न आपल्याला विचारले जात असतात, जसे की क्लोरोफिल नावाचं वर्णलवक आहे. हे कशासाठी वापरलं जात असते? याचा म्हणजे उपयोग काय आहे? तर जे पाने असतात, पाण्यांचा हिरवा जो रंग असतो, पानांचा हिरवा रंग कशामुळे असतो? तर क्लोरोफिलमुळे असतो. त्यानंतर मित्रांनो बघा, लायकोपिन सुद्धा एक वर्णलवक आहे. लायकोपिन नावाचा वर्णलवक असतो. हे कशासाठी महत्त्वपूर्ण आहे? तर जे टोमॅटो असतात, टोमॅटोचा जो लाल रंग असतो ते कशामुळे असतो? तर या लायकोपिनमुळे असतो. त्याच्यानंतर बीटा कॅरोटीन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बीटा कॅरोटीनमुळे गाजर जे असतात, गाजरांचा केसरी रंग कशामुळे असतो? तर बीटा कॅरोटीनमुळे असतो. आणि बेटा लेन्स कशासाठी उपयोगी असतात? तर बेटा लेन्स हे एक वर्णलवक आहे. याच्यामुळे जे बीट असतात, लाल रंगाचे जे बीट असतात, गडद लाल रंगाचे, यांना गडद लाल रंग असतो. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो, वर्णलवके कशासाठी महत्त्वपूर्ण असतात? तर ते पाने आणि फुले यांना रंग देण्याचं कार्य करत असतात. क्लोरोफिलमुळे पानांचा हिरवा रंग, लायकोपिनमुळे टोमॅटोचा लाल रंग, बीटा कॅरोटीनमुळे गाजरांचा केसरी रंग आणि बेटा लेन्समुळे बीट जे असते जे त्याचा गडद लाल असा रंग असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथे वर्णलवके लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो हे व्हिडिओज, अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर हवे असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.